धार्मिक कार्यक्रमात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी शर्मिला देसाई माझ्या सख्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्यापुढे एक भक्तिगीत सादर करणार आहे आणि मला तबल्यावर साथ देणार आहे आपणा सर्वांचा लाडका सोहन। सर्वप्रथम श्री गणेश स्तवन।
स्टेजवर यावे. आपल्याला माहीत आहे मार्च 2019 मध्ये आपल्या आयुष्यात कोरोना नावाचे संकट उभे राहिले व आपले आयुष्य फार बदलून गेले. शाळेत न जाता आम्ही मुलांनी अभ्यास करून परीक्षा दिल्या. आई बाबांनी घरातूनच ऑफिसचं काम केलं. बाहेर जाण्यावर बंदी आली. मास्क, सॅनिटायझर हे रोजचेच झाले. आपले सर्वांचे जीवन कठीण झाले. आपण सर्व हसणेही विसरून गेलो होतो. पण गणपती बाप्पाच्या कृपेने आज पुन्हा सगळं पहिल्यासारखं होऊ लागलंय आणि 2 वर्षाच्या गॅप नंतर आज पुन्हा एकदा आपल्या दूधसागरच्या गणेशोत्सवासाठी आपण सगळे एकत्र जमलो आहोत. सो मंडळी, कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे. अरे सॉरी, मी निलेश साबळे नाही, मी साहिल तेंडुलकर. आणि मी अस्मिता उन्हाळे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दूधसागर मधल्या हौशी कलाकारांचा रंगारंग कार्यक्रम बॉलिवूड धमाका. सो बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, गणपती आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा. गणेश चतुर्थीला वाजत गाजत गणपतीचे आगमन होते. सजलेल्या मखरात बाप्पा विराजमान होतो. आरत्या, प्रसाद, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम 5 दिवस अगदी आनंदाने निघून जातात. यावर्षी तर आपल्या गणेशोत्सवाचा सुवर्ण महोत्सव आहे. अरे वा, म्हणजे 50 वर्षापासून आपण गणेशोत्सव साजरा करतोय. ए साहिल, तुला माहितीये का याची सुरुवात कशी झाली? हो, सांगतो ना तुला, आणि तुम्हालाही सांगतो. घरोघरी तर गणपती येतच होते, पण आपल्या दूधसागरच्या गणपती बसवूया असा विचार आला आणि दूधसागरच्या गणपतीचे आगमन झाले. D17च्या पोर्च मध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पा विराजमान झाले. कोणी समई निरांजन, कोणी तेल तूप, कोणी फूल, कोणी प्रसाद, असं सर्व घरातलंच सामान आणून अत्यंत साधेपणाने पहिला गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर C10, P9, A5 अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाची स्थापना झाली आणि गेल्या काही वर्षांपासून सोसायटीच्या मैदानात बाप्पा विराजमान होतोय. 50 वर्ष ही गणेशोत्सवाची परंपरा अखंड चालू आहे. एखादी बी जमिनीत रुजावी व त्याचं इवलूसं रोप व्हावं व त्याचा मोठा वृक्ष व्हावा, असंच काही आपल्या गणेशोत्सवाचं झालंय. अत्यंत साधेपणाने सुरुवात झालेला उत्सव एक दिमाखदार सोहळा बनलेला आहे. तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग, गणपती बाप्पावर असलेलं निस्सीम प्रेम आणि मेहनत यामुळे मूर्ती आणि सजावट यावर विशेष भर देण्यात येते. विशेष गोष्ट म्हणजे 5 दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग, सोसायटीतल्या लहान मोठ्या मुलांच्या अंगात कलागुणांचे साठी हक्काचं स्टेज मिळालं व त्यांना आपली प्रशंसाही मिळाली. आज आपण सर्व याचसाठी इथे जमलेलो आहोत. आपला आजचा कार्यक्रम आहे बॉलिवूड धमाका. सो थोडंसं बॉलिवूड बद्दल. मुंबईची ओळख बनलेल्या चंदेरी चित्रपट दुनियेचा इतिहास अगदी मोठा, म्हणजे 100 वर्षांपेक्षाही अधिक. दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे जनक. त्यांचा राजा हरिश्चंद्र या मुखपटाने भारतीय चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली. पुढे आलम आरा नावाचा पहिला बोलपट आला आणि हिंदी चित्रपट बोलू लागला, गाऊ लागला, नाचू लागला. हॉलिवूड पासून प्रेरणा घेऊन निर्माण होणाऱ्या हिंदी चित्रपटाचे मुंबई म्हणजे पूर्वीचे बॉम्बे मेन केंद्र बनले आणि त्याच्यापासून हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड असं नाव पडलं. हिरो हिरोईन त्यांच्यावरील स्टोरी प्रसंगानुरूप गाणी आणि त्यावर डान्स असे स्वरूप भारतीय सिनेमाला आले आणि हेच वेगळेपणात जपत बॉलिवूड सिनेमा फुलत गेला. आता आपण एक एव्ही पाहूया. कुछ नाच गाना दिखा दे हमको. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. मथुलाल जी कहीं दिखाई नहीं दे रहे. कहाँ? वो गेम्बो खुश हुआ. कोई बात नहीं सेन्योरिटा,
चला कोई बात नहीं। पहले के जमाने में किसी एक जगह पर ड्रामा या नुक्कड़ करके दर्शकों का मन बहलाया जाता था, लेकिन फ्रांस के लूमियर ब्रदर्स ने सन 1896 में भारत की पहली साइलेंट शॉर्ट फिल्म बनाई। कह सकते हैं कि उस वक्त से इंडियन फिल्म इंडस्ट्री ने अपनी दस्तक दे दी थी। लेकिन भारत में विधिवत फिल्म मेकिंग की शुरुआत हुई सन 1913 से। जी हाँ, सन 1913 में दादा साहेब फाल्के ने भारत की सबसे पहली लंबी फिल्म या यूं कहे पूरी फिल्म रिलीज की, जिसका नाम था राजा हरिश्चंद्र। ऑफ कोर्स ये फिल्म भी साइलेंट और ब्लैक एंड व्हाइट ही थी, लेकिन दादा साहेब फाल्के की राजा हरिश्चंद्र से भारतीय सिनेमा की शुरुआत हो चुकी थी। मजे की बात तो यह है कि इस फिल्म के प्रोड्यूसर, डायरेक्टर और कैमरामैन दादा साहेब फाल्के ही थे, और तो और मेकअप से लेकर एडिटिंग का काम भी उन्होंने ही किया था। और 1913 से लेकर 1918 के बीच दादा साहेब फाल्के ने कुल मिला के 23 फिल्मों का काफिला खड़ा कर दिया। भारतीय सिनेमा की इतनी निष्ठा से शुरुआत करने के कारण ही आज दादा साहेब फाल्के को इंडियन फिल्म इंडस्ट्री का फादर कहा जाता है। हालांकि उस समय इतनी फिल्में नहीं बन पाती थी जितनी बननी चाहिए, लेकिन फिर भी इस नई फिल्मी दुनिया ने दर्शकों के बीच में अपना स्थान बना लिया था। कुछ इसी अरसे के दौरान वेस्ट में हॉलीवुड की फिल्म इंडस्ट्री भी आगे बढ़ रही थी। तब भारतीय फिल्में ज्यादातर ऐतिहासिक या पौराणिक हुआ करती थी, तो हॉलीवुड की फिल्में एक्शन फिल्म हुआ करती थी। खैर, भारतीय साइलेंट फिल्मों का दौर तब खत्म हुआ जब 1931 में आर्देसर ईरानी ने पहली बोलने वाली फिल्म बनाई। नाम था आलम आरा। पहली कलर फिल्म भी आर्देसर ईरानी ने ही बनाई थी। 1937 में बनी इस फिल्म का नाम था किशन कन्हैया। 1913 से लेकर 1931-32 तक ना सिर्फ मुंबई में फिल्में बनी, बल्कि 1917 में पहली बंगाली प्रोडक्शन की फिल्म नल दमयंती रिलीज हुई। उसके बाद 1919 में साउथ इंडिया की कीचाला वदम फीचर फिल्म रिलीज हुई, और 1932 में पहली मराठी फिल्म रिलीज हुई, जो थी अयोध्येचा राजा। कुछ आधुनिक फिल्मों का निर्माण 1949 में होना शुरू हुआ, जब रोजमर्रा की जीवन शैली और समाज पे फिल्में बनने लगी। उसके बाद 1960 में नए डायरेक्टर ऋतिक घटक और मृणाल सेन जैसे फिल्म मेकर्स ने आम आदमी के जीवन पर और बाप्पाच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत बॉलिवूड धमाका। आता आपल्या समोर येत आहेत आपले छोटे दोस्त। आज ते आपल्याला घेऊन जाणार आहेत थेट शम्मी कपूर आणि राजेश खन्नाच्या 1960च्या जमान्यात। तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तस्मय, नील भोसले, अद्विक, देवव्रत आणि विहान पाटील यांचं। बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। डान्स झालेला आहे, मला वाटतं तुम्हालाही आवडला, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा सगळ्यांसाठी। तर जसं आपल्याला माहित असेल बॉलिवूड सिनेमाने आपल्याला अनेक हिट गाणी दिलेली आहेत। काही मेलोडियस म्युझिकमुळे आपल्याला आवडतात, तर काही डान्समुळे। अरे अस्मिता, तुला हेलेन माहिती आहे?
सलमान खानची आई ना? हो, फिल्म्समध्ये पूर्वी तिच्यासाठी तिच्या डान्ससाठी गाणी असायची. अरे म्हणजे आताच्या मूवीज मधल्या आयटम सॉंग्स असतात तसंच ना? हो, अगदी बरोबर. तर असेच 2 डान्स परफॉर्मन्ससाठी मी आता बोलवत आहे स्वरा जाधव, शमिका, शर्वरी कोलम, अनया नाईक, अनया बेंद्रे आणि अमिल्या. तर यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मीठी गल्ला करके तू ना जा छटके hey, I think about it every day. Baby looking like Hana Kazana on a plate. Hey, like mithai, like kulfi, rasmalai. Pista barfi, sardiyan vich garmi lagdi. Jad vi tu mere raah vichon chaldi, raah vich mere kolo langdi. Going back and bubble up in front of me. Everybody trying to figure out your recipe. I'm just trying to get a piece, baby. Don't you wanna get crazy, crazy? Shorty, take it slow, then chitty, chitty. Hey, baby, let me see it. I just wanna eat it. Baby, let me see it. Oh, I really need it. Oh, baby, let me see it. I just wanna eat it. I know the things that you like. अस्मिता, आपल्या मूवीज मध्ये ना नेहमी हिरोच भाव खाऊन जातो. हिरोईन्स ना नुसत्या नटण्या मुरटण्यासाठी असतात. नाही अजिबात नाही. श्रीदेवी, माधुरी दीक्षित यांनी कितीतरी हिट मूवीज आपल्याला दिल्या आहेत. या दोघींच्या हिट गाण्यावर परफॉर्मन्ससाठी मी आत्ताच बोलवते देवश्री निवासकर, रितिका आणि एंजल पुरवैत यांना. सजन
बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। नहीं तुझको कोई होश होश, नहीं तुझको कोई होश होश, उस पर जो बन का जोश जोश। नहीं तेरा कोई दोष दोष, मदहोश है तू हर वक्त वक्त। तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाज जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो। हीरो से भी तेज कोई कर सके जो वेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो। इतनी जो तो रूट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो। हाँ जा छोरे, हाँ जा गोरे, हाँ जा छोरे, नाचो 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 धीर नाचो, नाचो 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 यार नाचो, नाचो 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 कच्ची कैरी जैसा खट्टा नाचो, नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो। लगान आणि ओम शांती ओम चित्रपटातील गाण्यांवरील परफॉर्मन्सेससाठी बोलवूया फलक मिश्रा, अस्मिता उन्हाळे आणि आफिया मिसबा यांना. मधुबन में जो कन्हैया किसी को पीस मिले, कभी मुस्काए कभी छेड़े कभी बात करे। राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, आग तन मन में लगे। राधा कैसे न जले, राधा कैसे न जले। मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले, मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले। इसलिए राधा जले, इसलिए राधा जले, बिना सोचे समझे, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले। अस्मिता छान नाचलीस तू. तुला जुनी गाणी आवडतात की नवीन? मला ना जुनी पण आवडतात, नवीन पण आवडतात, रिमिक्स पण आवडतात आणि साऊथ
मूवी मधल्या फेमस गाण्यांचा हिंदी रिमेक केलेली गाणी पण आवडतात. अच्छा, चल मग तुला दाखवतो अशाच काही गाण्यांवरचे डान्स परफॉर्मन्सेस. स्वागत करूया यंग एनर्जेटिक लेडीज ग्रुपचं. निशा राणे, गौरी कोलमकर, वैशाली पुजारी, रसिका माहुली, नेहा पारकर, पौर्णिमा कुसळे, पौर्णिमा कोकाटे, सुलेखा केरकर, स्नेहा, तृप्ती पाटील व स्मिता कुलकर्णी यांचं जोरदार टाळ्या होते एकदा. दमदार मेडली सादर करण्यासाठी येत आहेत हृदया, अश्मन, स्वराज, स्पंदना, अदिती, समर, प्रतीक आणि मंतशा. तर जोरदार टाळ्या होतील एकदा. सबकी धड़कन की कदम से कदम मिला दे.
ya. You know I'm gonna get ya. You know I'll even let you be my chumma chalo. Yes, I said nada, aja nachi baby aare. Aameri hore aja mari kadi aare. Aameri yakkiyon se yakkiyon milare. Apuna nakki teri ka. Wanna be my chumma chalo. 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 तू स्वराच्या आईला ओळखतेस आणि अदिती अथर्वश्रीच्या अर्जुन फलकच्या मम्मीला? हो ओळखते की, पण मला सांग की तू काहीतरी मस्ती केली आहेस की तू या सगळ्या तुझ्या आईकडे कंप्लेंट करायला येत आहेस? अगं नाही ग, या सगळ्या जणी माझ्या आईला सुद्धा घेऊन येत आहेत पुढच्या परफॉर्मन्स साठी. तर जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. स्नेहल टेक्निकल डिफिकल्टी सॉरी. देवयानी जाधव, शर्मिला देसाई, प्रियंका मोरे, रंजना मिश्रा, परिणिता बेंद्रे, स्वाती कोलम, संगीता शेळके आणि माझी आई स्नेहल तेंडुलकर यांचे जोरदार टाळ्याने स्वागत झालं. सेम वर्ड रिपीट होणारी गाणी भरपूर आहेत ना. फॉर एक्झाम्पल ये काली काली आखे, गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा, निंबुडा निंबुडा हा आणि छैया छैया. रे हेच तर आपले पुढचे परफॉर्मन्सेस आहेत आणि त्यासाठी आपल्या समोर येत आहेत छोटा पॅकेट बडा धमाका, अनम, दिशा, दृष्टी, मेहक, मायरा, तियारा आणि देवश्री.
हाल से तुझ आके छू ले, तेरे छूने से रात हो, तेरी मेरी दोस्ती की कोई तो शुरुआत हो। कैसा लगने लगा रोज तुमसे किसी बहाने से बात हो, दिल करे जहाँ पास आओ मेरे हाथों में तेरा हाथ हो, तेरे साथ हो। तेरे साथ हो। लड़के और लड़के कहाँ से आया है रे तू, प्यारा है शक्ल से अकल का मारा है रे तू। लड़के और लड़के कहाँ से आया है रे तू, प्यारा है शक्ल से अकल का मारा है रे तू। हाँ चल गई मेरी बातों से तू चल गई, हाँ खल गई तुझे खल गई मेरी बेपरवाही खल गई। ओ दरवा तू किस खेत की मूली है जरा बता। तेरे पे ब्रेकिंग न्यूज आया मेरा जाग रहा है, बगदाद से लेके दिल्ली भाग रहा है। तेरे पे ब्रेकिंग न्यूज आया मेरा जाग रहा है, बगदाद से लेके दिल्ली भाग रहा है। कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है, खुशबू की आंधी है, महकी हुई सी अब सारी फिजाएं हैं, बहकी हुई सी अब सारी हवाएं हैं, खोई हुई सी अब सारी दिशाएं हैं, बदली हुई सी अब सारी अदाएं हैं, जागी उमंगे हैं, धड़क रहा है दिल, सांसों में तूफान है, होठों में नगमे हैं, आंखों में सपने हैं, सपनों में बीते हुए सारे वो लम्हे हैं। जब कोई आया था नजरों पे छाया था, दिल में समाया था, कैसे मैं बताऊं तुम्हें कैसा उसे पाया था। प्यार से चेहरे पे बिखरी जो जुल्फे तो ऐसा लगता था जैसे कमर के पीछे एक ओस में धुला हुआ फूल खिला है, जैसे बादल में एक चांद छुपा है और झांक रहा है, जैसे रात के पर्दे में एक सवेरा है। रोशन रोशन आंखों में सपनों का सागर, जिसमें प्रेम सितारों की चादर जैसे झलक रही है। लहरों लहरों बात करे तो जैसे मोती बरसे, जैसे कहीं चांदी की पायल गूंजे, जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे, जैसे कोई चुप के सितार बजाए, जैसे कोई चांदनी रात में गाए, जैसे कोई हौले से पास बुलाए। कैसी मिली बात थी वो, कैसी मुलाकात थी वो, जब मैंने जाना था नजरों से कैसे निकल गए दिल और आरज़ू पानी है, कैसे मंजिल और कैसे उतरता है चांद जमीन पर, कैसे कभी लगता है स्वर्ग अगर है तो बस यहीं पर। सितारा जैसे कोई गगन में, कोई जगह कोई मन आंगन में, घूम नजारे और झूम
दो नैन सितारे है चांद समखड़ा, क्या कहना उसका आफरी, दावत में जैसे हो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीन, शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए,
पिया तो सीने ना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे, पिया तो से पिया तो से पिया तो सीने ना लागे रे, रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा, रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा, आना मोरा सैया जब आए, चमकना उस रात को जब मिलेंगे तन मन, पिया तो से पिया तो से पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या हो हम आगे रे, नैना लागे रे, पिया तो से नैना लागे रे, मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है, मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है, ढोंगी सा ये बड़ा डीप है, वायरल हो गया ये ट्वीट पर, फूल फूल करने में कूल तो बड़ी तेज कटारी है, शर्म तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है, नच देने सारे रंग मिल के आज हिलने डुल के मेरे सारे के सारे नजारे, नच देने सारे गली डुल के आज हिलने डुल के मेरे सारे के सारे नजारे, नच देने सारे। अरे पोरी भारी मूड नचा कोरी त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला, सण झाली ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला, अक चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजाराला लाईक्स माझ्या डीपीला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर माग माग माझ्या डीपीला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजाराला लाईक्स माझ्या डीपीला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर माग माग माझ्या डीपीला, करत्यात हॅलो करत्यात फॉलो
बायकांच्या मागे त्यांचे जे मिस्टर आहेत, त्यांचे मिस्टर, त्यांच्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या. त्या आज नाचल्या, पण इतके वर्ष जे ते आम्हाला नाचवताय त्याचं काय? हा, तो परफॉर्मन्स कधीच दिसला नाही कोणाला. ठीक आहे, मी जास्त वेळ घेणार नाहीये. खरं तर मला हे सांगायचं आहे की गेले 2 वर्ष आपण करोनामुळे हा उत्सव साजरा करू शकलो नाही. आणि योगायोग असा आहे की सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात एक भीती होती, अरे काउंट किती आहे, करोना वाढत तर नाही आहे ना, अरे या वर्षी तरी होईल ना, हे 50वे वर्ष आहे. आणि योगायोग एवढा चांगला आहे आणि बाप्पाची कृपा, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, की बाप्पाच्या कृपेने हा कार्यक्रम इतक्या उत्साहाने आणि इतक्या छान रीतीने पार पाडला. आता सगळ्यांचा उत्साह बघून सगळे कार्यकर्ता खुश होते. कसं आहे, चांगलं जेवण खाल्लं आणि आपण कौतुक केलं, कसं आईला बरं वाटतं. तसंच असा उत्साह बघितला ना की या कार्यकर्त्यांनी जे आपली कामं सोडून ऑफिसवरनं लेट येऊन हे जी सगळी कामं पार पाडली आहेत, प्रत्येक डिटेलिंगची गोष्ट घ्यावी लागते मनात. तर तसा असा उत्साह बघून आहे ना, आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं. तर प्लीज या उत्साही क्राऊडसाठी पण एक जोरदार टाळ्या द्या. तर इतका उत्साह आम्ही 3-4 दिवस बघतोय. बॉलिवूड धमाकासाठी इतकी मेहनत बघतोय. शेवटी काल रात्री 12:30 वाजता सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात एक विचार आला, अरे आपण काहीच करत नाही आहोत, आपण काय फक्त 5व्या दिवशी नाचणार का? अरे हा 50वा वर्ष आहे रे, काहीतरी स्पेशल असलं पाहिजे. 12:30 वाजता हा थॉट आला आणि 1 वाजता सगळे स्टेजवर आले. आता कार्यक्रमाचं नाव काय द्यायचं? प्रत्येक एज ग्रुप मधनं लोकांनी पार्टिसिपेट केले, प्रत्येक एज ग्रुप मधनं. पहिले चालू झाले, अरे नको नको मी नाही रे, अरे नको नको मी नाही रे. इतरांचा उत्साह बघितला, ते पण जॉईन झाले. मग आला विषय की कार्यक्रमाचं नाव काय द्यायचं. विषय असा वाढत गेला, एकाची आयडिया, दुसऱ्याची आयडिया, आणि आम्ही ठरवलं या कार्यक्रमाचं नाव ठेवायचं. मित्रांनो, कार्यक्रमाचं नाव एकदा कोण सांगेल का इकडे? काय ठरवलं? आज घडवलं. काय ठरवलं? आज घडवलं. आणि मला माहिती आहे की तुम्ही इतक्या उत्सुकतेने इकडे थांबला आहात, पण फक्त 1 दिवसाची प्रॅक्टिस आहे. मात्र जर काय चुकलं असेल ना तर जोरात हसा, म्हणजे आम्हाला पण कळेल. ठीक आहे, तर काही वेळ न घेता चालू करूया. काय ठरवलं? आज घडवलं. बता पहला
त्याबद्दल 2 जणांचे आभार मानू इच्छितो. एकतर कोरिओग्राफर कुणाल मलयाळी, त्यांनी काल रात्री बसवून डान्स आज आम्हाला तयार केलंय, सगळे सॉंग्स एडिट केले. दुसरा आभार गौरव गावडे, स्वतः कोणत्याही परफॉर्मन्समध्ये स्वतः कोणत्याही परफॉर्मन्समध्ये पार्टिसिपेट न करता या गोष्टीची त्यांनी जाण ठेवली आहे की हा दिवस एक नेक्स्ट मेमरी बनवून नेक्स्ट जनरेशन त्याच्या नेक्स्ट जनरेशनला कळेल की त्यांचे ग्रेट फादर किती एन्थुसियास्टिक होते. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला पण, फक्त 50वं वर्ष आहे म्हणून नाही, पण दरवर्षी असा जर प्रतिसाद दिला तर आम्हाला पण एक प्रोत्साहन मिळेल. बोला गणपती बाप्पा.